नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। आज आपण खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ घेऊन आलो आहे। याच्यामध्ये आपण बघणार आहे की SIP, SWP आणि STP या तिन्हीमध्ये काय डिफरन्स आहे आणि तुम्ही नक्की कोणत्या सिस्टमॅटिक प्लॅनमध्ये इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे आणि प्रत्येक प्लॅन कोणासाठी बेनिफिशियल आहे ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया। तर आपण सुरुवात करूया SIP पासून। SIP म्हणजे काय की सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन। ह्याच्याबद्दल तुम्ही बऱ्याचशा वेळा ऐकलं असेल की SIP करा, SIP करा। SIP म्हणजे काय असतं की तुम्ही प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येक एक फिक्स टाइम जे तुम्ही ठरवला आहे त्यावेळेस तुमच्या अकाउंटमधून पैसे कट होतात आणि ते तुमच्या म्युच्युअल फंडमध्ये किंवा तुमच्या स्टॉक ब्रोकिंगच्या ॲपमध्ये जातात आणि तिथून तुम्ही म्युच्युअल फंड किंवा स्टॉक्स खरेदी करता ऑटोमॅटिकली विदाउट एनी फ्रिक्शन। त्याचा फायदा काय होतो की तुम्ही एका डिसिप्लिनमध्ये दर महिन्याला किंवा दर आठवड्याला किंवा दर 15 दिवसांना ऑटोमॅटिकली इन्व्हेस्टमेंट करायला स्टार्ट करता। तुम्हाला जास्त विचार करायला लागत नाही की इन्व्हेस्ट करू की नको, आता मार्केट कसं चालू आहे, वरती गेलं आहे का खाली गेलं आहे, मग थोडे दिवस थांबू का आधीच इन्व्हेस्ट करायला पाहिजे होतं, ह्या सगळ्या गोष्टींवरती विचार करण्याची गरज नाही पडत। त्यामुळे तुम्ही लॉंग टर्ममध्ये जास्त वेल्थ ग्रो करू शकता। मग त्याचे फायदे काय काय आहेत? पहिला फायदा तर हे की तुम्ही खूप कमीत कमी पैशांमध्ये याची सुरुवात करू शकता। SIP तुम्ही 100 रुपयापासून सुद्धा सुरुवात करू शकता। ते डिपेंड करतं प्रत्येक फंडवरती की त्यांची काय मिनिमम रिक्वायरमेंट आहे। काही जणांची 100 रुपये असते, काही जणांची 500 रुपये असते। मग तुम्ही एवढ्या कमी पैशामध्ये पासून सुरुवात करू शकता तुमच्या इन्व्हेस्टमेंटची। दुसरा फायदा हे की तुम्हाला यातून पॉवर ऑफ कंपाऊंडिंग बघायला मिळतं, कारण की जेव्हा पण तुम्ही डिसिप्लिन मॅनरमध्ये दर महिन्याला इन्व्हेस्टमेंट करताय तर तुमचे पैसे ग्रो व्हायला चालू करतात, कारण की तुमचं जे इंटरेस्ट आहे त्या इंटरेस्टवरती अजून तुम्ही इंटरेस्ट कमवायला चालू करता, ज्यामुळे तुम्ही लॉंग टर्ममध्ये जास्त वेल्दी होऊ शकता। तिसरा फायदा आहे की SIPमध्ये तुम्ही डिसाईड करणार की किती फ्रिक्वेन्सीवरती पैसे इन्व्हेस्ट करायचे। काही जणांना जर का वाटत असेल की महिन्याच्या सुरुवातीला पण थोडे इन्व्हेस्ट करावे आणि महिन्याच्या शेवटी पण थोडे इन्व्हेस्ट करावे तर तुम्ही तेही करू शकता। त्यासोबतच जर का एखाद्याला वाटलं असेल की मी महिन्यातून एकदाच इन्व्हेस्ट करणार, तुम्ही मंथली चालू करू शकता। काही जण बाय वीकली करू शकतात, काही जण क्वार्टरली करू शकतात किंवा इयरली सुद्धा करू शकता। मग एवढे सगळे तुम्हाला ऑप्शन SIPमध्ये मिळतात। त्यासोबतच चौथा फायदा आहे की तुम्ही लॉंग टर्म तुमचा एखादा गोल असेल तर तुम्ही अचीव्ह करू शकता SIP थ्रू। समजा तुम्हाला घर घ्यायचं आहे किंवा तुम्हाला लग्न करायचं आहे किंवा तुम्हाला तुमच्या रिटायरमेंटचं प्लॅनिंग करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही एक स्टेप बाय स्टेप SIPचा प्लॅन करून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत राहिला तर तुमचे हे सगळे गोल तुम्ही पूर्ण करू शकता। तर मग त्यासाठी तुम्ही फक्त SIPचं कॅल्क्युलेटर यूज करायचं, किती पैसे टाकायला लागतात आणि तुमचा गोल काय हे सगळं एकदा तुम्ही चेक केलं की तुम्ही फक्त महिन्याला किती पैसे टाकायचे ते डिसाईड करायचं। ते ऑटोमॅटिकली तुमच्या अकाउंटमधून म्युच्युअल फंडच्या अकाउंटमध्ये जाणार, तुमचे पैसे इन्व्हेस्ट होत राहणार। जास्त विचार करायची गरज नाही, जास्त रिग्रेट करायची गरज नाही किंवा जास्त मार्केटला टाईम पण करायची गरज नाही। एकदम फ्रिक्शनलेस हे सगळं ट्रान्झॅक्शन होऊन जातं, ज्यामुळे तुमचे इन्व्हेस्टमेंट होत राहतात। तर हा SIPचा प्लॅन कोणासाठी सुटेबल आहे? तर पहिली गोष्ट म्हणजे जे सॅलरी लोक आहेत, ज्यांना माहिती की माझ्या अकाउंटमध्ये या तारखेला एवढे पैसे येणार आहेत, तर त्यांनी मंथली जर का SIP केलं त्यांच्यासाठी खूप युजफुल आहे, कारण की त्यांना माहिती या तारखेला माझ्या अकाउंटमध्ये एवढे पैसे असणारच आहेत, मी हे पैसे इन्व्हेस्ट करू शकतो। त्यामुळे जे पण नोकरीदार लोक आहेत त्यांच्यासाठी SIP हा खूप बेस्ट ऑप्शन आहे इन्व्हेस्टमेंट करण्याचा। बरं, आता हे तर झालं आहे SIPबद्दल। मग आता अजून एक प्लॅन आहे ज्याला म्हणतात STP म्हणजे सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन। आता हे काय आहे? ते STPमध्ये काय होतं की जर का तुम्ही एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये ऑलरेडी भरपूर सारे पैसे टाकले तर तुम्हाला वाटतं की हे पैसे मला ट्रान्सफर करायचे दुसऱ्या म्युच्युअल फंडमध्ये, तर तुम्ही ते सिस्टमॅटिकली ट्रान्सफर करू शकता वीकली किंवा मंथली किंवा इयरली किंवा क्वार्टरली। प्रत्येक त्या तारखेला तुम्ही त्यातून पैसे ट्रान्सफर करत जाणार। पण याचं एक लिमिटेशन आहे, ते म्हणजे काय की जर का तुम्ही एखाद्या फंडच्या स्कीममध्ये पैसे टाकलेत तर त्याच फंडच्या दुसऱ्या स्कीममध्ये तुम्ही पैसे टाकू शकता। तुम्ही असं नाही करू शकत की मी SBIमध्ये पैसे टाकले आणि त्यातून तुम्ही ट्रान्सफर करता HDFCमध्ये, असं नाही होऊ शकत। जर तुम्ही SBIमध्ये टाकलेत SBIच्या दुसऱ्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे ट्रान्सफर करू शकता। मग ह्यामध्ये तुम्हाला सोर्स आणि टार्गेट हे दोन गोष्टी डिसाईड करायला लागतात की कोणत्या सोर्सपासून पैसे निघणार आहेत आणि कोणत्या टार्गेटेड म्युच्युअल फंडमध्ये हे पैसे जाणार आहेत। कारण की SIPमध्ये आपण काय करायचो की आपल्या बँक अकाउंटमधून पैसे म्युच्युअल फंडच्या अकाउंटमध्ये टाकायचो। STPमध्ये आपण काय करतो की एका म्युच्युअल फंडमधून दुसऱ्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे ट्रान्सफर करतो, त्यामुळे आपल्याला सोर्स आणि टार्गेट ह्या दोन्ही गोष्टी डिसाईड करणं गरजेचं असतं। तर आता आपण STPची बेनिफिट बघूया। तर STPचा पहिला फायदा आहे की जर का तुमच्याकडे लमसम अमाऊंट तुम्ही एखाद्या फंडमध्ये टाकली आणि तुम्हाला वाटतंय की ते आता मी समजा इंडेक्स फंडमध्ये 1 लाख रुपये टाकलेत आणि तुम्हाला वाटतं की इंडेक्स आता चांगला परफॉर्म नाही करत आहे, मला जरासं कमी वॉलाटाईल ॲसेटमध्ये इन्व्हेस्ट करायचे, तुम्ही त्या इंडेक्समधून तुमच्या डेटमध्ये किंवा लिक्विड फंडमध्ये पैसे ट्रान्सफर करू शकता, जेणेकरून तुम्हाला जास्त वॉलॅटिलिटीला फेस नाही करावं लागणार। दुसरा फायदा हे आहे की तुमची जी रिस्क आहे ते तुम्ही मिटिगेट करू शकता, म्हणजे कमी जास्त करू शकता। जर का तुम्हाला वाटतं की मी ह्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकले तर हा खूप जास्त रिस्की आहे, तर तुम्ही त्याच म्युच्युअल फंडमधून हे पैसे विड्रॉ करून दुसऱ्या म्युच्युअल फंडमध्ये ट्रान्सफर करू शकता, ज्यामुळे तुमची रिस्क कमी होऊ शकते। अशा पद्धतीनेच तुम्ही जर का तुम्हाला वाटतं की आता माझी जर का जास्त रिस्क घेऊ शकता तर तुम्ही कमी रिस्क ॲसेटमधून तुम्ही हाय रिस्क ॲसेटमध्ये तुमचे पैसे ट्रान्सफर करू शकता। तर हे सगळं करणं खूप सोपं होऊन जातं जर का तुम्ही STPमधून हे करत असाल तर। हे STP कोणासाठी सुटेबल आहे? ज्यांच्याकडं एखादा बिझनेस आहे,
त्यांच्याकडे असं मंथली काही फिक्स तारखेला फिक्स पैसे नाही आहेत, पण त्यांना माहिती आहे की महिन्यातून किंवा वर्षातून एकदा माझ्याकडं एक लमसम अमाऊंट येणार आहे, तर मी एखाद्या फंडमध्ये ती पार्क करून ठेवू शकतो आणि तिथून मी थोडे ट्रान्सफर करत जाऊ शकतो. त्यांच्यासाठी STP हा खूप बेस्ट ऑप्शन आहे. आता आपण बघितले SIP आणि STP. आता राहिला शेवटचा प्लॅन जो आहे SWP, म्हणजे काय, सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन. आता आपण SIP मध्ये जे करायचो त्याच्या एकदम उलटं SWP मध्ये करतो. SIP मध्ये आपण बँकेतून म्युच्युअल फंडमध्ये पैसे टाकायचो. आता आपण SWP मध्ये काय करतो की म्युच्युअल फंडमधून बँकेमध्ये पैसे ट्रान्सफर करतो. आता ह्याचा काय फायदा, आपण म्हणाल की यार हे पैसे इकडून इकडं का मागायला घ्यायचे. सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅनचा फायदा हे आहे की जर का तुमच्याकडे लमसम अमाऊंट एक आली, समजा तुम्ही एखादी प्रॉपर्टी विकली किंवा तुमची रिटायरमेंटचे पैसे आले किंवा तुम्हाला एखादा बोनस मिळाला ते तुम्ही इन्व्हेस्ट केले होते, तर तुम्हाला असं वाटतं की मला एकदम सगळे पैसे नाही पाहिजे, पण मला दर महिन्याला काहीतरी एक रेग्युलर इन्कम मिळाला पाहिजे, तर तुम्ही सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅन यूज करू शकता. मग त्यातून तुम्ही काय करणार की दर महिन्याला किंवा तुम्ही एक फ्रिक्वेन्सी ठरवू शकता की मला दर महिन्याला किंवा दर आठवड्याला किंवा दर क्वार्टरली एवढे पैसे यातून मला विड्रॉ करायचे. मग तुम्ही ते पर्सेंटेज डिसाईड करणार आणि दर त्या फिक्स तारखेला तुम्हाला ते पैसे त्या म्युच्युअल फंडमधून तुमच्या बँकमध्ये ट्रान्सफर होत जाणार. मग याचा फायदा काय आहे की समजा तुमची रिटायरमेंट झाली आणि तुम्हाला समजा एक 20-25 लाख रुपये मिळाले रिटायरमेंटचे, पण तुम्हाला वाटतं आहे की मला हे अचानक सगळे पैसे नाही पाहिजे आणि मी बँकेत पण नाही ठेवणार, कारण की मग तिथं मला जास्त पैसे नाही वाढून मिळत. पण जर का मी हे एखाद्या म्युच्युअल फंडमध्ये ठेवले आणि तिथून मी जर का पेन्शनसारखे जर का दर महिन्यात थोडे पैसे विड्रॉ केले तर याचा जास्त फायदा होऊ शकतो. मग त्या गोष्टीमध्ये तुम्ही हे SWP यूज करू शकता, कारण की एकदा तुम्ही पैसे पार्क केले आणि त्यातून तुम्ही थोडे विड्रॉ करताय तर तुम्ही खूप वेळापर्यंत ते पैसे विड्रॉ करू शकता, कारण की त्या म्युच्युअल फंडमधून तुमचे पैसे वाढत पण जातात. त्यासोबतच तुम्ही थोडे विड्रॉ केल्यामुळे तुम्हाला एक पेन्शनसारखे पैसे पण मिळत जातात. त्यासोबतच जर का तुम्हाला अचानक कुठून तरी पैसे मिळाले थोडेफार, तुम्ही कुठून तरी एखादी प्रॉपर्टी विकली किंवा तुम्ही एखादा तुम्हाला प्रमोशन मिळालं, त्यातून तुम्हाला बोनस मिळाला, अशा सगळ्या गोष्टी, आणि जर का तुम्ही ते पैसे इन्व्हेस्ट केले SWP मध्ये तर तुम्ही एक क्वार्टरली किंवा मंथली त्यातून तुम्ही एक सेकंड इन्कम स्टार्ट करू शकता. होपफुली तुमचे सगळे SWP, SIP आणि STPचे डाऊट क्लिअर झाले असतील. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि जर का तुम्हाला काही डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. थँक्यू फॉर वॉचिंग. स्टे क्युरियस. बाय बाय.